आई आई जरा विचार करावं. आपलं कुटुंब वेगळं आहे. खूप मोठ्या लोकांमध्ये उद्वस असते आपली. त्यात ही चिंगी ही चिंगी कशी बसेल? स्वानंदीला ना कळत नाहीये, कारण ती अशा म्हणजे मिडल क्लास फॅमिलीतून आली आहे ना. आतापर्यंत तिला ऍडजस्ट करायला किती कठीण जात होतं सांगा. म्हणजे आताही करावं लागतंच आहे, पण स्वानंदी जे करते ना ते योग्य करते. अगं तू एकदा तरी चिंगीची विचारपूस केलीस का? आजपर्यंत फक्त दूषणं देत राहिलीस तू तिला. खरं तर हे सगळं बाहेर आल्यावर ना तू चिंगीला सपोर्ट करायला हवा होतास. मी चिंगीला? हो तू. तुझ्या मुलामुळे झालं नाही सगळं. ना तू जबाबदारी घेतलीस ना तुझ्या मुलांनी. आजी काय बोलतेस तू? तुझा मुलगा तुझा मुलगा, तुझा कोणीच नाहीये का? मी गप्प बस. अख्ख्या घराला लाज आणलीस आणि तोंड वर करून मलाच विचारतोस. बघितलंस, अजूनही त्याला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप झालेला मला दिसत नाहीये. हे बघा आई, कळतंय तो चुकलाय. तुम्ही त्याला हवी ती शिक्षा द्या ना. म्हणजे हवं तर आपलं अख्खं घर आहे ना 6 महिने झाडायला लावा, लादी पुसायला लावा ना. पण चिंगीशी, त्या मोलकर्णीशी लग्न करायला लावू नका प्लीज. त्या चिंगीला नका ना घरात ठेवू प्लीज. मग ती कुठे जाणार? चिंगी आपल्या घरातच राहणार. आई आपण करू ना तिची काहीतरी सोय. म्हणजे जागोजागी असे आश्रम असतात या अशा वाट चुकलेल्या निराधार मुलींसाठी. तिथे आपण ना भरपूर पैसे देऊ, देणगी देऊ आणि चिंगीलाही भरपूर पैसे देऊ ना. आणि म्हणजे तिचं आयुष्य तिथे सेटल करू. हेच चुकतं तुझं. अजून सुद्धा ना तुम्ही चिंगीकडे एक माणूस म्हणून बघतच नाही, एक अडचण आणि एक प्रॉब्लेम म्हणून बघताय ग. मी परत सांगते तुला, चिंगी निराधार नाहीये. आपण तिला आधार दिलाय. तिला ह्या घरात राहण्याचा पूर्ण हक्क आहे मल्लिका. ती आपल्यावर विश्वास ठेवून आली होती. म्हणजे पार्वतीने तिच्या आजीनी तिला आपल्याकडे बघून, आपल्या वागण्याकडे बघून तिला आपल्या इथे पाठवलं होतं. आणि आपण काय केलं ग? तिला निराधार म्हणून घराबाहेर काढायचं का आपण? आज आपल्या घरातल्या मुलामुळे ती या अवस्थेमध्ये आहे. तिला काय आपण घराबाहेर काढायचं? तिचा सांभाळ करणं आपली जबाबदारी आहे मल्लिका. आई तुम्ही इमोशनली विचार करताय. एकदा फक्त प्रॅक्टिकली विचार करून बघा. चिंगी इथे राहिली तर आपल्यासाठी किती मोठा प्रॉब्लेम होईल माहितीये का? अहो ती म्हणजे असं ती प्रेग्नेंट अशी, लोकांना आपण काय उत्तर देणार? आपल्या सोसायटीत माझे तर मान भाई शर्मेने खाली जाईल. लाज वाटेल मला. तिच्या बाबतीत ना रीतसर असं काहीच झालेलं नाही, म्हणून मी म्हणते. खरं रीतसर नाही झालं ना? नाही ना. मग आपण करून टाकू ना ते दोघांचं लग्न. काय लग्न? नाही नाही या. आणि असं चिंगी म्हणाली तिला नाही करायचंय लग्न. आई आता काय पाय धरू का तुझे? हा, तुम्ही घरातल्या मोठ्या आहात ना, जरा तरी मग विचार करा ना. तुम्ही एक काम करा, तुम्हीच चिंगीला समजवा. ती तुमचा शब्द डावलणार नाही. तिला सांगा की बाई मोकळी हो यातनं, नको तो हट्ट धरू नकोस. तुझं लाईफ आहे, तुझं भविष्य चांगलं आहे. आपण तिला एक चांगला मुलगा बघून लग्न करून देऊ, तिला सेटल करू, भरपूर पैसे देऊ. बोला ना आई, प्लीज बोला ना तिच्याशी. तुमचा शब्द नाही ना डावलणार आई, प्लीज. अगं मला नवल वाटते की तू माझ्याकडून अशी अपेक्षा करूच कशी शकतेस? आई माझी पण अवस्था समजून घ्या ना हो तुम्ही. उद्या माझ्या अंशूनेही स्वतःच्या जीवाचं काही कमी जास्त केलं तर? ते जाऊ दे, चिंगीने काही अजून भलत्या सलत्या मागण्या केल्या तर काय करणार आहोत आपण? मी सांगते. तुम्ही विचारलत ना काय करायचं आपण. मग आता मी काय करणार आहे हे सांगते. मग आता राजवाडे नाही आहेत तर त्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने
मी तुम्हाला सांगते, मुळात चिंगी ना कुठल्याही अवाढव्य मागण्या करतच नाहीये. तिच्या ज्या काही मागण्या आहेत त्या खूप रास्त आहेत. आणि चिंगीला हे बाळ हवंय. त्यामुळे मला असं वाटतं आपण तिच्या या निर्णयाचा आदर करूया आणि आपण सगळ्यांनीच तिला सपोर्ट करूया. अगदी बरोबर. आपण सगळ्यांनी चिंगीला सपोर्ट करायचा. दोघाच मेहनत घेतली तुझ्यावर. काय रंग निवडले, काय तुला विणत बसले, सुया टोचून घेतल्या हाताला, डोळे दुखवून घेतले. उपयोग काय? तुम्हाला तर कोणीच घालणार नाहीये. बसा असेच. एक काम करते, खोक्यात बांधून ठेवते हे ना मस्तपैकी आणि टाकते माळावर. बसा तिकडे गप्प निश्चित. तेच तुमच्या नशिबात आहे. मंदाचं नशीब कसं आहे? मंदाचं माझं तसं तुमचं फुटकं. मंदाताई येऊ का? अय्या शांताबाईनी या 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 बसा 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 बसा. खूप दिवसांनी आला तो काय? हो ना, आमच्याकडे सगळे जरा गडबडीत होते ना. अरे हो, तुमची सून गरोदर होती ना. कधी आहे ड्यू डेट? कधी? झाली डिलिव्हरी. वा वा, अभिनंदन अभिनंदन. कसं आहे बाळ? कसं आहे आई? कसं? सगळं कसं व्यवस्थित पार पडलं. आई आणि बाळ दोन्ही छान आहे. छान छान छान. नातकी नातू? अहो नातू वा अगदी गुटगुटीत आहे. अहो त्याच्यात तर पेढे द्यायला आले, घ्या ना. वा वा वा, खूप आनंद झाला बातमी ऐकून. माझी तर चिंता मिटली. अहो माझ्या प्रवीण कसं सगळं वेळेत उरकलं. आता गुडघे काम करतायत तोपर्यंत नातवाच्या मागे धावायला तरी जमेल. आता आजकालची मुलं सगळं उशिरा करतात आणि परिणाम आपण भोगतो. खरंय. अहो तुम्हाला सांगते, बिल्डिंगमध्ये सगळ्यांच्या आधी तुमच्याकडे आले. म्हटलं पेढ्याचा पहिला मान मंदाताईंचा. अहो तुमच्याकडून मोजे कानटोपी सगळं घ्यायचंय ना बाळासाठी. अरे देवा, काय योगायोग आहे. बघा 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 बघा, हे सगळं आत्ताच मी सगळं हे काढून बसले होते. म्हटलं जरा सामान उरकते म्हणून. एक मिनिट, इथे या, इथे इकडे या. हे घ्या. हे ना तुमच्या बाळाला हा रंग खूप छान दिसेल. या. खूप सुंदर आहे हो. कसं दिलं? गिफ्ट बाळाला माझ्याकडून. अहो कशाला, नको नको. नाही 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 नाही, आशीर्वाद समजा. घ्या. थँक्यू. माझ्या घरच्यांना खूप आवडेल. हो ना. वेलकम. म्हणजे कधी कधी मध्ये मध्ये असं बाळाला इथे आणा खेळायला. थोडं मोठं झालं ना का घेऊन येईन. बरं आता निघते मी, हॉस्पिटलला जायचंय ना परत. जा 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 बरं, जा. येते मी. चला सांभाळून. हो, चला. आणत जा हा बाळाला. हो नक्की नक्की.